सुस्वागतम 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 मंडळी, दूरदर्शन केंद्र पुणे आणि आपली सह्याद्री वाहिनी यासाठी मी म्हणतोय की प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी सह्याद्री वाहिनी. मंडळी, सह्याद्री वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्यानंतर शासनाचा कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथे कोल्हापुरात एक पीक परिसंवाद आयोजित केला आहे. मंडळी, कोल्हापुरातच पीक परिसंवाद आयोजित करण्याचं मुख्य कारण हे आहे की आपल्या कृषी महाविद्यालयाने नुकतीच 50 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. याचं औचित्य साधून आपण या प्रांगणामध्ये, कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा पीक परिसंवाद आयोजित केलेला आहे. मंडळी, 1972 पासून आपल्याला कल्पना असेल की आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आजपर्यंत शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत अत्यंत आधुनिक पद्धतीने आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवण्याचं कार्य दूरदर्शनने केलेलं आहे. मंडळी, पीक परिसंवादाच्या माध्यमातून अनेक शास्त्रज्ञ व्यासपीठावर आज इथे उपलब्ध आहेत. आपल्या प्रश्नांना ते उत्तर देणार आहेत. पण त्यापूर्वी मला थोडंसं बोलायचं आहे कोल्हापूरविषयी. आपलं कोल्हापूर, आमचं कोल्हापूर. त्याचं कारण असं आहे की इतिहासाची जर पानं आपण चाळली तर आपल्या असं लक्षात येईल की कोल्हापूर शहराचा इतिहास किंवा त्याची संस्कृती आणि त्याचा पूर्ण इतिहास जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की 2000 वर्ष जुना इतिहास कोल्हापूर शहराचा आहे. आपण जर इतिहासाची पानं चाळली तर कोल्हापूर म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेलं कोल्हापूर. कोल्हापूर म्हणजे साक्षात करवीर निवासिनी महालक्ष्मी मातेची कृपादृष्टी ज्या शहरावर आहे असं कोल्हापूर. मंडळी, आपण जर सहकार चळवळीकडे एक लक्ष दिलं किंवा सहकारी साखर कारखान्यांकडे जर लक्ष दिलं, साखर उद्योगाकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये जी राजकीय प्रगती झाली आहे, जी शैक्षणिक प्रगती झाली आहे, जी शैक्षणिक प्रगती, त्यानंतर सांस्कृतिक प्रगती झालेली आहे, आर्थिक उन्नती झालेली आहे, यामध्ये सहकाराचा मोठा वाटा आहे, यामध्ये साखर उद्योगांचा मोठा वाटा आहे, यामध्ये ऊस पिकाचा मोठा वाटा आहे आणि यामध्ये कोल्हापुराचा सुद्धा मोठा वाटा आहे. आणि म्हणून कोल्हापूर. मंडळी, आज या पीक परिसंवादाला आपण सुरुवात करतोय आणि पीक परिसंवाद जो आपण आयोजित केलेला आहे त्याचं स्वागतपर भाषण करण्यासाठी मी आमंत्रित करतो इथे श्रीयुत राजीव गोखले सरांना. सर्वप्रथम दूरदर्शनच्या वतीने मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आत्ताच आमचे निवेदक श्री देशमुख यांनी सांगितलं की दूरदर्शनवरती 1972 सालापासून शेतकऱ्यांसाठी आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम सादर केला जातो. त्यानंतर आत्ता 2004 पासून त्याच्यामध्ये अजून एक भर अशी पडलेली आहे की भारत सरकारचं कृषी विभाग, कृषी मंत्रालय यांनी विशेष फंडिंग करून भारतामधली 36 केंद्र त्याची निवडलेली आणि त्या 36 केंद्रामध्ये महाराष्ट्रातली 3 केंद्र आहेत, मुंबई, पुणे आणि नागपूर. ॲक्च्युली पुणे हे तसं संपूर्णतः मुंबईपासून वेगळं केंद्र नाही. आम्ही पुण्याला जे काय करतो ते मुंबईलाच पाठवतो. परंतु तरीही हे जे नॅरोकास्टिंग नावाचा प्रकार आहे हा थोडासा वेगळा आहे. कारण आमच्या संघटनेची म्हणजे दूरदर्शनची असंख्य ठिकाणी लघुशक्ती प्रक्षेपक आहेत, ज्याला लो पॉवर ट्रान्समिटर असं म्हटलं जातं. तर यापैकी कराड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, खुद्द पुणे या 5 ठिकाणच्या ट्रान्समिटरवरनं ही आम्ही जे कार्यक्रम करतो शेतीविषयक हे आम्ही तिथनं प्रसारित करतो. त्याच्यामधली मुख्य स्पेशालिटी अशी आहे की या भागामध्ये जमिनीचा पॅटर्न काय आहे, या भागातले शेतकरी काय काय करतात आणि त्याच्यानुसारच हे कार्यक्रम केले जातात. उदाहरणार्थ आता नागपूरला जे कार्यक्रम बनले जातात ते त्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पद्धतीने बनवले जातात. आज तुम्ही पाहिला की केव्हाही तुम्ही आपला संच ऑन करा, शेकडो चॅनल तुम्हाला मिळतात. परंतु दूरदर्शन आणि इतर चॅनल याच्यामधला मुख्य फरक असा आहे की आम्हाला दूरदर्शनला काही सामाजिक बांधिलकी आहे. आम्ही नुसते प्रॉफिट मिळवण्यासाठी बसलेलो नाही आहोत. अर्थात आम्हालाही काही रेव्हेन्यूची टार्गेट्स दिलेली आहेत, परंतु सामाजिक बांधिलकी असल्यामुळे ज्याला पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग असं म्हणतात की लोकांसाठी काहीतरी सेवा, लोकांसाठी काहीतरी कार्य करणे, हे पण आमचा रोल आम्ही तो पार पडतो. तर त्यापैकीच हा एक भाग आहे. तो आमचं सुरुवातीपासून जे आमची माती आमची माणसं आहेत ते तर चालू आहेच आणि भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाकडनं जे आम्हाला फंडिंग त्यासाठी आलेलं आहे त्याच्या योगे आम्ही अधिक काही कार्यक्रम हे बनवतो आणि या सर्व या लघुशक्ती ट्रान्समिटर्सवरनं
हे प्रसारित होतात. 2004 साली याला सुरुवात झाली. 2005 पीक परिसंवादाला सुरुवात झाली. ॲक्च्युली त्यांची अपेक्षा अशी आहे की आम्ही वर्षातून 2 पीक परिसंवाद घ्यावेत, एक खरीप हंगामामध्ये, एक रब्बी हंगामामध्ये. पण आमच्याकडे थोडी मॅनपॉवरचं थोडं शॉर्टेज आहे आणि खरीप हंगामामध्ये मुख्य प्रॉब्लेम असा होतो की उघड्यावरती घेणं थोडं मुश्किल होतं, पाऊस बिऊस असतो आणि जनरली पीक परिसंवाद कुठे बंद हॉलमध्ये घेणे उचित वाटत नाही. परंतु तरी आम्ही दरवर्षी खरीप हंगामात काही जमत नाही आम्हाला, पण रब्बी हंगामामध्ये आम्ही निश्चितपणे पीक परिसंवाद घेतो आहे आणि हे यंदाचं 9वं वर्ष आहे. तर याचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना होतो. धन्यवाद गोखले साहेब. मला वाटते की जगामध्ये, आपल्या देशामध्ये एकमेव अशी वाहिनी असेल की जी अत्यंत प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या हिताचं कार्य करते आहे. मला असं वाटते जोरदार दूरदर्शनसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मंडळी, यानंतर आपल्याला एक चांगला, गोड आणि छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे. थोडक्यात तो आपल्याला आवरायचा आहे, कारण त्याचं महत्त्व असं आहे की व्यासपीठावर महानुभाव बसले आहेत, मान्यवर बसले आहेत, जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर तुकाराम मोरे साहेबसुद्धा आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. वेळात वेळ काढून ते आलेले आहेत. त्यामुळे मी डॉक्टर NY पाटील, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सरांना शाल, श्रीफळ मी म्हणणार नाही यावेळेस, कारण श्रीफळाचा साईज कमी झालेला आहे जरा. स्ट्रॉबेरी आपण देणार आहे आणि पुष्पगुच्छ देऊन सरांचा आपण सत्कार करणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि श्री भरत यादव, कृषी विज्ञान मंडळ सावर्डे, तालुका पन्हाळा, कोल्हापूर, यांचं विज्ञान मंडळ यांनी ही स्ट्रॉबेरी उगवलेली आहे कोल्हापुरामध्ये. उत्कृष्ट स्ट्रॉबेरी हेच कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचं वैशिष्ट्य आहे की जे उगवत नाही ते करण्याचा प्रयत्न करतो, प्रयत्नशील आहे आणि प्रयोगशील आहे आणि संशोधन करतो. त्यानंतर डॉक्टर नारायण शिसोदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी परत एकदा डॉक्टर NY पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचंही शाल, स्ट्रॉबेरी आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नारायण शिसोदे हे विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर आहेत. आपल्याला माहीत आहे शासनाचे अधिकारी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता मी डॉक्टर सुभाष मोरे साहेबांना विनंती करतो की आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर NY पाटील साहेब, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय कोल्हापूर. डॉक्टर मोरे सरांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ, स्ट्रॉबेरी आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करावा. राजीव गोखले सरांचा सत्कार करतायत. शाल, स्ट्रॉबेरीचं छोटं श्रीफळ मी म्हणेल त्याला, आणि पुष्पगुच्छ देऊन शास्त्रज्ञांचा पण आपल्याला सत्कार करायचा आहे, कारण शास्त्रज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी आपल्यासोबत एक नाही तर 2 महानुभाव आपल्यासोबत असणार आहेत. सर्वप्रथम राजीव गोखले सर, मी आपल्याला विनंती करतो की आपल्याला जे शास्त्रज्ञ आपल्या मागे बसलेत त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर कोल्हापूरचे उपसंचालक अर्जुन विभूते साहेब आपल्यामध्ये आहेत. त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनीही आपल्याला शास्त्रज्ञांचा इथे सत्कार करायचा आहे. मंडळी, यानंतर की आपल्या व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहे त्यांचं मनोगत थोडक्यात आपल्याला ऐकायचं आहे. सुरुवातीलाच मी कुलगुरू साहेबांना विनंती करतो की कुलगुरू साहेबांनी 2 शब्द मार्गदर्शनपर त्यांचं मनोगती व्यक्त करावं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे 10 जिल्ह्यासाठी आहे. या ठिकाणी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्य होत असतं. 10 जिल्ह्यामध्ये शिक्षणाचं जर पाहिलं तर आमची 6 ॲग्रिकल्चर कॉलेजेस आहेत. त्यामध्ये कोल्हापूर कॉलेज एक आहे आणि 43 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, जे पूर्वी नव्हती. तसेच ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजिकल स्कूल्स, ज्याला डिप्लोमा होल्डर म्हणतो, ते सुद्धा आमच्या 10 जिल्ह्यामध्ये 97 आहेत. त्यातले गव्हर्मेंटचे 9 आहेत. 5 सूत्री जर आपण या ठिकाणी आपण वापरली शेतीमध्ये, तर सर्व काही जे प्रश्न या ठिकाणी उभा राहते होतील. त्यामध्ये एक आहे म्हणजे जमिनीचं सगळं जे काय त्याचं आरोग्य आहे त्याचं.
दुसरं त्याच्यामध्ये आहे की पाणी व्यवस्थापन. आणि जर महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर पिण्याला पाणी नाही, 8 दिवसांनी प्यायचं पाणी तर जनावरे मला छावणीमध्ये आहेत. अशी परिस्थिती असताना कोल्हापूरच्या लोकांना पाण्याची किंवा पाण्याची इतकी काही कल्पना जास्त असं मला म्हणत नाही. पण जर सांगली सोडून जर पूर्वीच्या भागाला जत, सोलापूर आणि मराठवाड्यामध्ये जर गेलं तर खरोखर काय परिस्थिती आहे ते बघितल्यानंतर भयानक चित्र आज महाराष्ट्राचं उभं आहे. आणि त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 44,500 शेतकऱ्यापर्यंत आमच्या स्कूलची कॉलेजच्या तर्फे प्रत्येक गावामध्ये आम्ही प्रत्येक या 39 कॉलेजांना 5 गावं आणि प्रत्येक गावामध्ये 100 शेतकऱ्यांना आजच्या परिस्थितीमध्ये जे पाणी अवेलेबल आहे, जे पिकाची परिस्थिती आहे किंवा विहिरी कोरड्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं याचे तंत्रज्ञान आम्ही बुलेटिन्स वगैरे काढून त्या गावामध्ये जाऊन सर्व शेतकऱ्यांना म्हणजे जवळजवळ स्कूल आणि कॉलेजेसचे मिळून 44,500 शेतकऱ्यांच्या दारात आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि या दुष्काळ परिस्थितीमध्ये आम्ही काय करायचं हे ठरवलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला बाकीचे जे ॲग्रिकल्चरचे आता जे इम्पॉर्टंट आहेत म्हणजे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी, GM क्रॉप म्हणजे जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे त्याचंसुद्धा आम्ही आता या शासन लेवलवरती चाचण्या करण्यासाठी आमचे आता प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच्यासाठी लागणारी सर्व तयारी सुरू आहे. क्लायमेट चेंजमध्ये जे हवामानामध्ये बदल होतात त्यानुसार आपणाला नवीन जाती काढणे किंवा आपली ही क्रॉपिंग सिस्टम जी आहे, पद्धत आहे किंवा ही सुद्धा कशी बदलावी लागेल. भाजीपाल्याला या ठिकाणी मला कोणीतरी सांगितलं आमच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी की भाजीपाला कोल्हापुरामध्ये इतकं वर्षभर पाणी असूनसुद्धा आपण उसाकडे जातो, त्याच्याविषयीसुद्धा प्रश्न असले तर आम्ही उत्तर या ठिकाणी देऊ. प्रोटेक्टेड कल्टिवेशनसाठी सुद्धा फार स्कोप येणार आहे, कारण या बरेचसे सारे पाटलांचं उदाहरण जर घेतलं त्याच्यासारखे जर भरपूर आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंगचा हा काही विषय आहे, त्याच्यामध्ये किती यापर्यंत ऑर्गॅनिक फार्मिंग जावं हा सुद्धा एक क्वेश्चन आहे आणि त्याचीसुद्धा या ठिकाणी डिस्कशन होणार आहे. आणि त्याच्यासुद्धा जरुरी वाटली तर मी त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन त्याच्यामध्ये करेन. आता शेती पद्धतीपेक्षा शेती सिस्टम ज्याला म्हणतो, क्रॉपिंग फार्मिंग सिस्टम म्हणतो, ज्याच्यामध्ये ॲनिमल, फिश, कोंबडे, ऊस, भात, भाजीपाला, फळे या सर्वांचा संगोपन एकत्र करून थोडक्यात जमिनीमधून आपण जास्तीत जास्त उत्पादन कसं करायचं याच्याविषयी जागरूकता आली पाहिजे. स्ट्रॉबेरी प्रोडक्शन जे या ठिकाणी दिलं त्याबद्दल धन्यवाद. स्ट्रॉबेरी 20 वर्षापूर्वी आम्ही हा उपक्रम चालू केलेला होता. आम्ही महात्मा फुले कृषी चॅनलर नावाची व्हरायटीसुद्धा रिकमेंड केलेली होती, पण काही काय असं ना सुरू केली. आज आम्हाला ती भेट मिळाली, धन्य आहे त्याबद्दल. भरपूर काही बोलायचं आहे, प्रश्नाच्या उत्तरानं मी तुमच्यासमोर उभा आहे. कार्यक्रम संपेपर्यंत इथं आहे, जे काय विचारायचं त्याची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेन. या कार्यक्रम महाराष्ट्र शासन आणि दूरदर्शन केंद्र पुणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अँड कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम केला आहे त्याला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि तुमच्या सर्व प्रश्नांच्या उत्तराचं निरसन झाल्याशिवाय आमचे कोणतेही सायंटिस्ट इथून जाणार नाहीत याचं आश्वासन याचे व्हाईस चान्सलर म्हणून मी देतो. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांतर्फे मी विनंती करतो शिसोदे साहेबांना, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर डॉक्टर नारायण शिसोदे सर. आजच्या आपल्या या पीक परिसंवाद या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आदरणीय मोरे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय तज्ज्ञ मार्गदर्शक, या त्रिवेणी संगम या निमित्तानं की महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मा कोल्हापूर, सातारा, सांगली, त्यानंतर दूरदर्शन, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, दूरदर्शन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या तिन्हींच्या माध्यमातून जो हा कार्यक्रम इथं आज आयोजित करण्यात आलेला आहे, त्या निमित्ताने हा त्रिवेणी संगम म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. तर या त्रिवेणी संगमासाठी उपस्थित असलेले सर्व आपण शेतकरी बंधू, आपल्या सर्वांचं, मान्यवरांचं मी प्रथमतः कृषी विभागाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आमचा कोल्हापूर विभाग हा महाराष्ट्र राज्यासाठी प्रतिनिधिक स्वरूपाचं निदर्शन आणून देणारा असा विभाग आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस असणारं क्षेत्र महाबळेश्वर या विभागामध्येच आहे. दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सर्वात कमी पाऊस असणारा भाग जो आहे, मग त्याच्यामध्ये जत असेल, आटपाडी असेल, कवठेमहांकाळ असेल किंवा खटाव-मान तालुके असतील, तर हे सुद्धा या विभागामध्येच आहे. त्याच्यामुळे मी दूरदर्शनला फार मोठ्या प्रमाणावर धन्यवाद देतो की आपण हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि या राज्यातील शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, मग ते महाबळेश्वरपासून आटपाडीपर्यंतचे असतील, ते प्रश्न निश्चितच या राज्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर होणार आहे. त्याच्यामुळं मी दूरदर्शनचे विशेषतः आभार मानतो की हा कार्यक्रम आपण इथं कोल्हापूर येथे आयोजित केला. सर,
शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याकडे जे काही प्रश्न असतील त्याच्यामध्ये मूलस्थानी जलसंधारण असेल, उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंबाचा कशा पद्धतीनं कार्यक्षमरित्या वापर करता येईल आणि जे पाणी आहे ह्या पाण्याचे जे प्रकार आहेत, आपण जे जमिनीमध्ये भूगर्भामध्ये साठलेलं पाणी आहे ज्याला आपण हिरवं पाणी म्हणतो, किंवा आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यानं दिसणारं जे पाणी आहे जे आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला डोळ्यामध्ये पाणी आणतंय, अशा प्रकारचं दोन्ही पाणी आहे, या पाण्याचं संवर्धन कशा प्रकारे करता येईल याच्याकरता सुद्धा शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमापासून ते ज्या टंचाई भागामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष झालेलं आहे या परिसरातील शेतकऱ्यांच्या ज्या बागा असतील त्या शेतकऱ्यांकडं जी जनावरं असतील या जनावरांच्या चाऱ्याचं उत्पादन करण्याकरता, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ज्या बागा आहेत त्या बागा जगविण्याकरता शासन मदत करतं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्नाकरता शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. शासन प्रत्येक ठिकाणी तत्परतेनं काम करीत आहे आणि हे काम जे होत आहे या वेगवेगळ्या कामाचं कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून शेतकऱ्याला मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. आणि आज ह्या पीक परिसंवादामध्ये आपल्याला जे वेगवेगळे तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या बाबीचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. तर पुनश्च एकदा मी सर्व शेतकरी बंधूंचं इथं हार्दिक स्वागत करतो. राहुरी कृषी विद्यापीठाच्या वतीने ही जागा उपलब्ध करून दिली, दूरदर्शननं ही कोल्हापूर कृषी विभागाला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि ह्या उपक्रमाला मी शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत आणि एक एक विषयाला आपण आता हात घालणार आहोत. सर्वप्रथम मला आपल्याला सांगावंसं वाटतं की जे शेतकरी प्रश्न विचारणार आहेत, ज्यांच्याकडे मनात प्रश्न तयार आहेत त्यांना हे सांगणं मला असं वाटतं की माझं कर्तव्य आहे की जो चांगला प्रश्न विचारणार आहे, जो उत्कृष्ट प्रश्न असणार आहे, त्यासाठी सर आम्ही एक समिती गठन केलेली आहे आणि त्याला एक उत्कृष्ट बक्षीस आपण देणार आहोत. ऊसाविषयी आपण आता चर्चा करणार आहोत आणि ऊसासाठी आपण जे पाणी वापरलं, आपण जर बघितलं शेतकरी बंधूंनो, या गोष्टीचा खरंच विचार झाला पाहिजे. मला सुद्धा असं आवर्जून असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पिकाखाली जेवढं क्षेत्र आहे त्यामध्ये ऊसाचा जर विचार केला तर ऊस फक्त 5 ते 6% जमिनीवर आहे, पण महाराष्ट्रामध्ये जे 100% समजा पाणी उपलब्ध आहे त्यापैकी 70 ते 80% पाणी शेतीसाठी ते ऊसाला वापरलं जातं. आणि मला असं वाटतं की आज ऊस ठिबक सिंचनावर घेतला जाऊ शकतो, रेनगनच्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये मी बघितलं की ऑस्ट्रेलियामध्ये हायवेवर पडणारं जे पावसाचं पाणी आहे ज्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग करतात आणि भात पीकसुद्धा ठिबक सिंचनावर घेण्याचे प्रयोग तिथे सुरू आहेत. म्हणजे यावरून आपण कल्पना करू शकतो की ऊसासारखं पीकसुद्धा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्याला घेता येऊ शकतं. सर्वप्रथम आपल्यासोबत आहेत डॉक्टर अशोक पिसाळ, विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय कोल्हापूर. मी संतोष मारुती देशमुख, राहणार हरपवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा. फुले 265 उसाला कारखान्याकडून तोडणी उशिरा का होती? सर्वांना नमस्कार. फार छान प्रश्न विचारलेला आहे. फुले 265 किंवा कोएम 0265 ही जी ऊसाची जात आहे, ऊसाच्या जातीमध्ये महत्त्वाचे म्हणजे 3 भाग पडतात. एक म्हणजे लवकर पक्वता, मध्यम पक्वता आणि मध्यम उशिरा पक्वता. ही जी फुले 0265 ही जी जात आहे ही जात मध्यम उशिरा पक्वता गटात आहे. म्हणजे साधारणपणे लागण केल्यापासून 15 महिन्याच्या आसपास याला रिकव्हरी चांगली येते किंवा साखर उतारा चांगला येतो आणि त्यामुळं कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्या आपल्याला 0265 किंवा फुले 265ला तोड मिळत नाही. कारखान्याला लागतो साखर उतारा, शेतकऱ्यांना लागतं ऊसाचं वजन आणि त्यामुळं साखर उतार्यासाठी कारखाना सुरुवातीला चांगला साखर उतारा असणारे 92005 कोल्हापूर विभागासाठी किंवा 671 किंवा आपला वंडरकेन म्हणजे 8632 ह्याचा सुरुवातीला तोड करतात आणि नंतर जसं थंडीचं प्रमाण आपल्याकडे वाढत जातं तसा ऊसामधला साखर उतारा वाढत जातो आणि ही आपली 265 जात आहे. ह्याला 15 महिन्यानंतर तोड आली तरी आपल्याला याच्यामध्ये साखर उतारा चांगला मिळतो. दुसरं गोष्ट, ह्या जातीमध्ये उशिरा तोड झाली म्हणून वजनामध्ये काही घट येत नाही किंवा याला मध्ये दशी पडत नाही. त्यामुळं कारखान्यानं उशिरा तोडलं म्हणून घाबरून जायचं शेतकऱ्यांचं कारण नाही आहे. 15 महिन्यानंतरच आपल्याला याला पक्वताही चांगल्या आल्यामुळं कारखाना ही मध्यम उशिरा पक्वता गटातली जात 15 महिन्यानंतरच त्याला तोड देतो. याचा साखर उतारा थोडासा म्हणजे 0.15 फक्त 8632पेक्षा कमी आहे, परंतु साखरेचं
उत्पादन यामध्ये जास्त होतं, कारण याच्यामध्ये टनेज किंवा आपल्याला ऊसाचं उत्पादन चांगलं मिळतं. त्यामुळं 0265 ह्या जातीबद्दल शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. माझं नाव बाबासाहेब केरबांदरके, राहणार हनुमंतवाडी तालुका करवीर. सर, माझा प्रश्न असा आहे की गूळ तयार करण्यासाठी हायड्रॉस पावडरचा वापर करावा का? हायड्रॉस पावडरचा वापर सर्वच आपले घाना किंवा आपल्याकडे जे गुऱ्हाळघर आहेत हे लोक करतात, परंतु शास्त्रीयदृष्ट्या तंत्रज्ञान सांगतं की एका आदनाला किंवा एका कायलीला फक्त 35 ग्रॅम यामध्ये हायड्रॉस पावडर किंवा सोडियम हायड्रोसल्फाईडचा वापर आपण करायला पाहिजे. पण आपल्याकडं गुळाला पांढरा चांगला रंग यावा, त्याला आपल्याला बाजारामध्ये चांगला भाव मिळावा म्हणून बरेचशी लोक 1-1 किलो 2-2 किलो यामध्ये टाकतात. हे आपल्याला आरोग्याला घातक आहे याच्यामधलं सल्फाईड. त्यामुळं वापर करताना हा योग्य प्रमाणात म्हणजे 35 ग्रॅमच करावा. आणि त्यासाठी गुळाला जर समजा तुम्हाला चांगली चव किंवा गुणवत्ता पाहिजे असेल तर त्यासाठी गुळाला ज्या वेळेला ऊस आपण करतो त्यावेळेला नत्राचं प्रमाण कमी करून स्फुरदचं प्रमाण आपल्याला थोडंसं यामध्ये वाढवलं तर गुळाची क्वालिटी आपली निश्चितच चांगली येईल. त्याबरोबरच 92-005 ह्या जातीचाही गुळ आपला चांगला येतो. आपल्याकडे बरेचसे गुऱ्हाळघरं जे आहेत तिथं ह्या 92-005 जातीचा चांगला गुळ ज्याला बाजारभाव चांगला मिळतो. प्रकाश पांडुरंग भोसले, जवळ पकडा, राहणार तेलवे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. सर, प्रश्न असा आहे की को 92-005 या ऊसावर करप्या रोगाचा फैलाव जास्त होतो, तरी याची उपाययोजना सांगा. करपा नाही पण पानावरचे ठिपके आणि तांबेऱ्याचं प्रमाण ह्या 92-005 ह्या जातीवर आपल्याला कोल्हापूर विभागात जिथं पाऊस जास्त आहे तिथं आपल्याला दिसतं. साधारणपणे करपा किंवा तांबेरा म्हणजे हे बुरशीजन्य रोग येण्याची कारणं अशी आहेत की आर्द्रता साधारणपणे 65% वर किंवा 80% दरम्यान आर्द्रता आणि तापमान जे आहे ते 30 ते 35 डिग्री सेल्सिअस जे आपल्याकडे साधारणपणे ऑगस्ट महिन्यात ऊन आणि पावसाचा खेळ ज्या वेळेला चालू असतो श्रावणात त्यावेळेला असतं, त्यावेळेलाच तांबेरा किंवा करपा यासारखे रोग येतात. त्याबरोबरच ज्या वेळेला मार्च महिन्यात सुद्धा आपल्याकडे एखाद्या वेळेला पाऊस पडून जातो त्यावेळेला तांबेरा रोगाचे जे बीजाणू आहेत ते हवेमार्फत या पानावर पडल्यामुळे त्यावेळेला आपल्याकडे तांबेरा किंवा करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. परंतु यासाठी नियोजन करायचं झाल्यास एक पहिली गोष्ट अशी आहे की यामध्ये फवारणी आपल्याला करावी लागते, ज्यामध्ये आंतरप्रवाही 22 सारखं जे बुरशीनाशक आहे हे 1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम ह्याप्रमाणे फवारणी करायची. त्याआधी पट्टा पद्धतीनं लागण करणं गरजेचं आहे, कारण फवारणी करताना आपल्याला त्यामध्ये चालता आलं पाहिजे. आणि त्याबरोबरच पट्टा पद्धतीनं लागण केल्यामुळं यामध्ये हवा खेळती राहिल्यामुळं ऊसाच्या शेतातलं तापमान आणि आर्द्रता हे आपल्याला योग्य प्रमाणे राखलं जाऊन इथं करप्याचं किंवा तांबेऱ्याचं हे नियंत्रण चांगल्या प्रकारे होईल. माझे नाव अरुण पांडुरंग पाटील, राहणार हनुमंतवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. माझा असा प्रश्न आहे की ऊसामध्ये हंगामानुसार कोणती आंतरपिके घ्यावीत? ऊस पिकामध्ये शिफारसी आपण वेगवेगळ्या हंगामानुसार केलेल्या आहेत, ज्यामध्ये आडसाली हंगामामध्ये आपण जून-जुलै महिन्यात सुरुवातीला सोयाबीन किंवा भुईमूग ह्यासारखं पीक घेतो आणि नंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात यामध्ये ऊसाची लागण आपण करतो. त्यानंतरचा हंगाम येतो पूर्व हंगाम, जो आपला साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या वेळेला आपल्याला बराच वाव आहे आंतरपिकासाठी, ज्यामध्ये भाजीपालावर्गीय किंवा सर्वात महत्त्वाचं मागच्या आठवड्यातच नगर जिल्ह्यामध्ये ऊस अधिक बटाटा आंतरपीक या प्रात्यक्षिकांचं नियोजन केलं होतं. तर हे बटाटा एक आंतरपीक अत्यंत चांगलं आहे की ऊसासाठी करावी लागणारी मशागत हे बटाटा पिकासाठी लागू पडते आणि त्यामुळे कमी खर्चात आपल्याला 8 ते 9 टनापर्यंत एकरी उत्पादन याचं मिळू शकतं. दुसरं कांदा हे सुद्धा पीक केलं जातं. त्याबरोबरच कोबी, फ्लावर जी थंड हवामानात किंवा थंडीच्या दिवसात चांगले येतात ह्याचीसुद्धा पूर्व हंगामी ऊसामध्ये आपण आंतरपीक म्हणून लागण करू शकतो. त्याबरोबरच सुरू ऊसाला ज्या वेळेला आपण 15 जानेवारीनंतर लागण करतो त्यावेळेला कलिंगड जे पट्ट्यामध्ये केलं जातं ते आंतरपीक म्हणून आपण करू शकतो, किंवा उन्हाळी भुईमूग जो इक्रिसॅट पद्धत किंवा रुंद सरीवरंबा पद्धत आपण म्हणतो ह्यानंसुद्धा आपण पट्ट्यामध्ये ऊसामध्ये करू शकतो. थँक्यू सर. राजगोंडा तातोबा पाटील, राहणार येळगुड, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. माझा प्रश्न सर असा आहे, उभ्या ऊसाचा पाला वाळलेला तो काढून मल्चिंग करावा काय, हिरवा पाला काढून जनावराला घालावा काय? आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 वेळ पेपरला आलं की ऊस तुटल्यानंतर जे पाला पाचट तुम्ही नियोजन करा म्हणून सांगितलं
त्याच्यामध्ये हुंगणी होईल काय असाही प्रश्न पेपरमध्ये एक वेळ आला होता आणि पाचट जर तसं ठेवलं तर त्याचा उपयोग होईल काय, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं सर. ऊसाचा पाला यामध्ये 2 भाग येतात. आपल्याकडे जनावरांसाठी ऊसाचा हिरवा पाला हा बऱ्याचशा वेळेला पावसाळी हंगामात अक्षरशः ओरबडून काढला जातो आणि गणपतीला दुर्वा निवडतो त्याप्रमाणे ऊसाला 3च पानं ठेवली जातात. तर तसं न करता ज्या ऊसाचं टोपण सुटलेलं आहे त्याचा तो पाला हा काढावा, परंतु ओरबडून पाला ऊसाचा हिरवा तो काढू नये. कारण ऊसाला साधारणपणे कायमस्वरूपी हिरवी 6 ते 8पर्यंत पानं लागतात. एवढी पानं असली तरच त्याचं आपलं कर्बग्रहण क्रिया चांगली होऊन प्रकाश संश्लेषण चांगलं होऊन अन्न स्वतः तयार करेल आणि ऊसाचं वजन वाढेल. दुसरी गोष्ट, तुम्ही वाळलेला पाला ज्या वेळेला ऊसाची आपण भरणी करतो, ऊसाची भरणी केल्यानंतर जो वाळलेला पाला आहे तो आपण त्या सरीमध्ये जर आच्छादन केलं तर यामध्ये बाष्पीभवन जे जमिनीवाटे होतं ते कमी होऊन तिथं आपल्याला पाण्याची बचत होती. त्यासाठी आपण वापर करायचा आहे. किंवा गेल्या वर्षी आपण जे खोडव्यामध्ये पाचट अभियान राबवलं होतं त्यामध्ये सुद्धा हे पाचट आपण त्यामध्ये ठेवलं तर ज्या वेळेला पाऊस आपल्याकडे कमी होतो किंवा पाणी कमी असतं त्यावेळेला ह्या पाचटीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. ऊसाचा हिरवा पाला जनावरांना खायला घातल्यानंतर यामध्ये जे ऑक्झॅलिक ॲसिड किंवा ऑक्झलेट जे असतात ते जनावराच्या शरीरातील कॅल्शियम ह्याच्याशी संयुग पाहून त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्झलेट हे मूत्रावाटे निचरा होतं आणि त्यामध्ये जनावरांमध्ये प्रश्न निर्माण होतात, ज्यामध्ये माज कमी दाखवणं किंवा गाभ कमी जाणं, दूध जे आहे दूध टाकल्यानंतर धापा देणं, तर हे प्रश्न होतात. त्यामुळे हिरवा पाला खायला घालताना थोड्याफार प्रमाणात घालावा, कारण आपल्याकडे पर्याय नाही. त्यामुळे ऊसाचा पाला आपण जनावरांना घालतो आणि 1 दिवस तो शिळा करून घालावा, म्हणजे ऑक्झॅलिक ॲसिडचं प्रमाण कमी येईल. सरांनी फार चांगलं सांगितलं की आच्छादनाचा उपयोग झाला पाहिजे म्हणजे पाण्याची बचत होते. बासनी तालुका कागली इथून बोलतो. माझा प्रश्न आहे पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापनमध्ये सरासरी 200 फुटाची सरी असताना सरी पाणी कसं द्यावं त्यासाठी माझ्याकडे 10 HP पंप आहे आणि मिनिटाला 900 लिटर पाणी डिस्चार्ज आहे. तर किती सेंटीमीटरमध्ये पाणी द्यावं? ऊसाला साधारणपणे हंगामानुसार जर आपण बघितलं तर 350 सेंटीमीटर 350 ते 350 सेंटीमीटर हे आडसाली हंगामासाठी, आडसाली हंगामाच्या लागणीसाठी, कारण साधारणपणे 18 महिने ते राहते. पूर्व हंगामासाठी साधारणपणे 250 ते 300 सेंटीमीटर हे एवढं एकंदरीत पाणी, आणि जो आपला सुरू हंगाम आहे त्या सुरू हंगामासाठी 250 ते 250 सेंटीमीटर पाणी हे एवढं पाणी ऊसाला लागतं. आणि त्यामध्ये आपण सरीनुसार नियोजन आपलं करू शकतो. एका पाण्याच्या पाळीमध्ये साधारणपणे 7 ते 10 सेंटीमीटर एवढ्या उंचीचं पाणी आपण तिथं द्यावं. मंडळी, खूप छान उत्तरं सरांनी दिलेली आहेत. आणि ऊस पिकाविषयी जे काय आपण प्रश्न निवडले होते आणि शेतकऱ्यांनी जे आपलं मनोगत व्यक्त केलं होतं की आम्हाला प्रश्न विचारायचे, आमच्या काही समस्या आहेत ऊस पिकाच्या लागवडीसंबंधी, ते प्रश्न इथे थोडक्यात आपले संपलेले आहेत. मंडळी, या नोटवर घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि भेटूया दुसऱ्या भागामध्ये. नमस्कार.